कल्पना करा तुम्ही 20,000 फुटांवर विमानात बसलेल्या आणि अचानक तुमच्या शेजारची खिडकी फुटते. ग्रीसमध्ये रायन एअरच्या फ्लाईटमध्ये हेच घडले. एका 69 वर्षीय प्रवाशाचं डोकं थेट खिडकी बाहेर गेलं. त्याला आत ओढून घ्यायला 5 मिनिटं लागली. पण त्या 5 मिनिटांच्या काळात काय बेतलं असेल त्या प्रवाशात. विमानात नेमकं काय घडलं पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. 20,000 फुटांवर विमान, अचानक खिडकी, प्रवासी बाहेर खेचला गेला, पुढं काय घडलं. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. तारीख 11 जुलै 2026, सकाळची 5:55 वेळ. ग्रीसमधील थेसालोनिकी विमानतळावरून रायन एअरची FR 9789 या फ्लाईटनं जर्मनीतील मेमिंगेनसाठी टेक ऑफ केलं. रायन एअरच्या 737-800 या मध्यम आकाराच्या विमानात जवळपास 180 प्रवासी बसले होते. टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मोठा आवाज झाला. इंजिनाचा एक तुकडा तुटला आणि तो थेट विमानाच्या बॉडीवर आणि प्रवाशाच्या खिडकीवर जाऊन आदळला. खिडकीची काच फुटल्यानं केबिनचा प्रेशर एकदम कमी झाला. आत असलेली हवा बाहेर ओढली जाऊ लागली. त्याच वेळी डझनभर ऑक्सिजन मास्क वरून खाली आले. प्रवासी घाबरले. क्रू मेंबर्स ही गोंधळले आणि नेमक्या त्याच खिडकीजवळ बसलेल्या एका 69 वर्षीय सर्बियन प्रवाशाचं डोकं आणि खांदे खिडकीच्या बाहेर गेले. आता तुम्ही म्हणाल की पुढे काय घडलं, त्या प्रवाशाचं काय झालं? सांगतो. केबिन मधली हवा बाहेर जात असल्यानं माणूस बाहेर खेचला जात होता. पण सुदैवानं त्यानं सीट बेल्ट बांधलेला होता. पतीचं डोकं खिडकी बाहेर गेल्याचं पाहताच त्याच्या पत्नीनं त्याचे हातपाय घट्ट पकडून ठेवले. ते पाहून इतर प्रवासी देखील त्याच्या मदतीला धावले. सर्वांनी मिळून जवळपास 5 मिनिटं प्रयत्न केल्यानंतर त्याला आत ओढण्यात यश आलं. पण तोपर्यंत झालेल्या घर्षणामुळं प्रवासी मात्र गंभीररित्या भाजून निघाला. त्यामुळं तो शॉक मध्ये गेला. तोपर्यंत इकडं पायलटनं तातडीनं इमर्जन्सी जाहीर केली. विमान नॉर्थ मॅसेडोनियावरून परत फिरलं आणि 1 तास 14 मिनिटांमध्ये थेसालोनिकी विमानतळावर लँडिंग केलं. लँडिंग नंतर त्या प्रवाशाला आणि इतर 3 जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या दुर्घटनेनंतर रायन एअरनं प्रवाशांसाठी दुसऱ्या फ्लाईटची व्यवस्था केली. हवेतल्या हवेत हा विमान अपघात नेमका कसा घडला याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे तरी काय, जाणून घेऊ. या प्रकरणी सखोल तपास केल्यानंतर असं आढळून आलं की इंजिन फेल्युअरमुळे हा सगळा प्रकार घडला. विमान जेव्हा 20,000 फुटांवर असतं तेव्हा आत आणि बाहेर हवेच्या दाबात खूप फरक असतो. की फुटली की आतली सगळी हवा बाहेर ओढली जाते. याला एक्सप्लोजिव्ह डिकॉम्प्रेशन असं म्हणतात. म्हणूनच विमानात बसलेला माणूस बाहेर खेचला जातो. तिकडे रायन एअरनं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनानुसार फ्लाईटनं टेक ऑफ घेतल्यानंतर पॅसेंजर विंडो डिसलॉज झाल्यानं आम्हाला ती फ्लाईट परत थेसालोनिकीला लँड करावी लागली. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं संबंधित बोईंग 737 या विमान प्रकाराची तपासणी सुरू. या सर्व घटनेवर प्रवाशांचं नेमकं म्हणणं काय पडलं तेही ऐकू. प्रवाशांनी सांगितल्यानुसार आम्हाला काहीतरी जळाल्यासारखा वास येत होता. तर या विमानातील एक प्रवासी महिला म्हणाली, लँड झाल्यावर एकमेकांना मिठी मारून रडलो. एकूणच काय तर ही घटना आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवते आणि ती म्हणजे विमानात बसलं की सीट बेल्ट लावणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक लोक टेक ऑफ आणि लँडिंग नंतर सीट बेल्ट काढतात, पण हीच 2 इंचाची पट्टी आपला जीव वाचवू शकते ही गोष्ट ते लक्षात घेत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनाचा तुकडा खिडकीवर आदळून खिडकी फुटणं ही खूप दुर्मिळ घटना आहे, पण तसं घडू शकतं. एकूणच काय तर 20,000 फुटांवर मृत्यू अगदी जवळून गेला, पण सीट बेल्ट आणि सहप्रवाशांच्या मदतीमुळे मृत्यू केवळ स्पर्श करून गेला. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो,
जेव्हा केव्हा विमानात बसाल तेव्हा तेव्हा सीट बेल्ट लावायला विसरू नका. सुखरूप राहा, सुरक्षित राहा.